आणि एक महत्त्वाची बातमी, विधान भवनामध्ये राडा घालणारा पडळकरांचा कार्यकर्ता हा ताब्यात आहे। ऋषिकेश टकले हा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आणि अपडेट आपण बघतोय। पडळकरांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ऋषिकेश टकले असं या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋषिकेश बद्दल जुई, खरं तर जी माहिती येते त्यात आधीच बरेच गुन्हे दाखल आहेत, अशा स्वरूपाची त्याची पार्श्वभूमी आहे आणि आता हे स्पष्टीकरण दिलं जातंय की तोही कार्यकर्ता आमच्या ताब्यात आहे। काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय की ऋषी टकले आणि नितीन देशमुख या दोघांमध्ये ही मारामारी काल विधान भवनामध्ये घडली संध्याकाळी आणि नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतलंच होतं। मात्र काल रात्री उशिरा ऋषी टकले हा जो गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। ऋषी टकले वर आधीच गुन्हे दाखल आहेत आणि असं गुन्हेगारी असलेला पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता नेमका विधान भवनामध्ये येऊच कसा शकतो असा सवाल विरोधक उपस्थित करतात। त्यामुळे निश्चितच आता ऋषी टकले याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दोघांची आता कसून चौकशी केली जाईल। सीसीटीव्ही फुटेजेस तपासून नेमका कोणी पहिला हल्ला केला या सगळ्याची माहिती पोलीस घेऊन जो मुख्य आरोपी आहे त्याला निश्चितच कठोर कारवाई देखील त्याची करतील आणि या संदर्भात आज नेमकं विधानसभा अध्यक्ष देखील काय सुनावणी देतात, त्यांचं काय म्हणणं आहे ते विधान भवनात नक्कीच सांगतील। नक्कीच। मात्र ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेले होते आव्हाडांकडून, त्या आरोपानंतर पुन्हा एकदा ऋषिकेशला ताब्यात घेतलेलं आहे का? काय अधिक या संदर्भातले अपडेट पोलिसांकडून दिले जात आहेत? काल खरं तर सगळ्यात आधी नितीन देशमुख यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। नितीन देशमुख याची जे मध्ये मेडिकल टेस्ट देखील झाली, परंतु तोपर्यंत ऋषी टकले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही हीच माहिती समोर येत होती। परंतु आता जी माहिती मिळते, रात्री उशिरा ऋषी टकले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर या दोघांना खरं तर पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्येच ठेवलं आहे। आता ऋषी टकले याची देखील पोलीस चौकशी करतील आणि नेमकं काय अधिक त्याचं म्हणणं आहे हे नक्कीच पोलीस त्याच्या कर्वे वधवून घेतील त्याच्याकडून। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने काल आरोप केले होते की ऋषी टकले याच्यावर गुन्हे दाखल आहे, त्यामुळे निश्चितच त्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस त्याचा तपास निश्चितच करतील। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।